सांगली शहरात सूतगिरणी परिसरात खाद्यगाडी चालवणाऱ्या एकावर चौघांनी शस्त्रानं हल्ला केलाय। साजिद मुलानी असं जखमीचं नाव आहे। खाद्यगाडी बंद करण्याची ऑर्डर स्वीकारण्यास गाडी चालकानं नकार दिल्यानं त्या रागातून चौघांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला। बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये निष्ठावंत शिवसैनिक आक्रमक झाले। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना भाजपसोबत युती नको आहे, शिवसेनेनं स्वबळावर लढावं ही कार्यकर्त्यांची मागणी आहे। याबाबत शिवसैनिकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। भाजप आणि शिंदेची शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढणार आहे। त्या संदर्भात जागा वाटप्यांची चर्चा देखील या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये सुरू आहे। तर दुसरीकडे निष्ठावंत शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहतोय हे सगळे शिवसैनिक जे आहेत ते उपशहर प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील किंवा आपापल्या भागामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ते एकत्रित येऊन ही युती झाली नाही पाहिजे, शिवसेनेने वेगळं लढलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली। नेमकं का तुम्हाला असं वाटतं की वेगळं लढलं पाहिजे? कारण आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही। कारण सांगा, शिवाजीनगर मतदारसंघामध्ये मी येतो, तर त्या तिथे एकी जागा जर हे सोडत नसतील तर आम्ही लोकांनी काय करायचं, निष्ठावंतांनी काय करायचं, कार्यकर्त्यांनी काय करायचं? त्या भागात आम्ही खासदारकी, आमदारकी, नगरसेवक सगळे काय भारतीय जनता पार्टीचे 17च्या चातरायचे का? शिवसैनिक तिथं वाढला नाही पाहिजे का? शिवसेनेचं तिथं नगरसेवक झाला नाही पाहिजे का? या आमच्या वरिष्ठांना आमची विनंती आहे। शहर प्रमुखांकडे गेलो होतो आम्ही, त्यानंतर आम्ही वरिष्ठ नेत्यांना पण सगळ्यांचे फोन झाले। आज सगळ्यांचे फोन नॉट रिचेबल आहेत। शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की शिंदे साहेबांच्या पुढे, त्यांच्या बंगल्या पुढे जाणार, तिथं आम्ही ठिय्या आंदोलन करणार। कारण 3 वर्षापूर्वी सर्वांनी शिवसेना शाखा ओपन केली, साहेबांसोबत प्रामाणिकपणे काम केलं सर्वांनी। आम्हाला असं वाटलं होतं की साहेब आम्हाला न्याय देत, शिंदे साहेब आम्हाला न्याय देणार आहे, हे आम्हाला 100% माहिती। पण आता जवळ निवडून वेळ आली ना निवडणुकीची, आम्हाला डावललं जातात। आम्हाला आमचं म्हणणं की प्रत्येक प्रभागामध्ये 41 प्रभाग आहे पुणे शहरात, तर 41 प्रभागामध्ये एक तरी शिवसेनेचा निष्ठावंत कार्यकर्ता तिथं उभा करा पाहिजे। आणि कार्यकर्ते मला तुम्ही सांगा, आता जे आम्ही सगळे शिवसैनिक पहिल्यापासून काम करतोय, जर शिंदे साहेबांचं चिन्ह जर घराघरापर्यंत पोहोचलं नाही तर शिवसेना वाढणार कशी? कॅमेरा पर्सन दीपक मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे। बातमी छत्रपती संभाजीनगरातून आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीबाबत अजूनही राष्ट्रवादीनं आम्हाला खुली ऑफर दिली आहे। भाजप शिवसेना सोडून सर्वांसोबत युती करण्याची तयारी असल्याचा अंबादास दानवेंनी दावा केला। भारतीय जनता पार्टी शिंदे गट सोडून सगळे एकत्र यावे असा आमचा प्रयत्न चालू आहे आणि निश्चित सगळे मिळून ही निवडणूक आम्ही जिंकू, लढू आणि जिंकू, दोन्ही करू। अजितदादांचा पक्ष इथं 2-4